तनु मन धन माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार बोझे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचल भजन लीला लागली आस तुझी. श्रोते हो, करुणाष्टकाच्या 4थ्या श्लोकात समर्थ अचल बुद्धीचे महत्त्व विशद करतात. तसेच आपल्याला रामभजनाची जी आस लागली आहे त्याचेही वर्णन करतात. रामभजनाची आस मनाला लागणे हीच या संसारात मोठी मुश्किल गोष्ट आहे. कारण संसारात गुरफटलेल्या जीवाला या संसारापलीकडे जाण्याचे भान राहत नाही. मुले बाळे, पैसा अडका, मान मरातब या गोष्टीतच मन गुंतून राहते. त्यामुळे त्या पलीकडे असलेल्या परमात्म्याकडे जाण्याची आस मनाला लागतच नाही. परंतु संसाराच्या मोहपाशात न गुंतता ज्या जीवाला त्या परमेश्वराशी एकरूप होण्याची आर्तता लागली आहे, त्या जीवाला मग या संसारात काही अर्थ आहे असे वाटतच नाही. त्याचे शरीर, मन आणि धन हे तो त्या परमेश्वरालाच अर्पण करतो. देह, वाचा, मने परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याला या सर्वाठाई राम अर्थात राघव दिसू लागतो. या स्थितीलाच साधक समाधी असे म्हणतात. या स्थितीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, तनु मन धन माझे राघवा रूप तुझे. आता देवाशी असे एकरूप झाल्यावर संसारातील सर्व मोह, माया, काळजी, दुःख या सर्वांचेच या भक्ताला ओझे वाटू लागते. श्रोते हो, परमेश्वर प्राप्तीतला मोठा अडथळा म्हणजे माणसाचे चंचल मन आणि बुद्धी. मन जसे विचार करते तशी बुद्धी अनुसरण करते. उदाहरणार्थ, एखाद्याला राग आला तर त्याचे मनावरचे नियंत्रण सुटते. त्यामुळे त्याची बुद्धीही भरकटते. ती ज्या व्यक्तीबद्दल राग आला आहे त्याच्याबद्दल खूप नकारात्मक विचार करू लागते. अशा मनावर ताबा ठेवणं आणि बुद्धी स्थिर ठेवणं ही तर खरी साधना. समर्थ त्यामुळे रामालाच विनवतात की हे रामा, माझी बुद्धी प्रचलित न करावी, माझी बुद्धी चळू देऊ नकोस. तुझ्या नामस्मरणापासून माझे मन ढळू देऊ नकोस. कारण माझ्या मनाला आता तुझ्या अखंड अचल नामस्मरणाची, भजनाची आस लागली आहे. त्यामुळे हे राघवा, कृपा कर आणि माझी बुद्धी आणि मन स्थिर ठेव. श्रोते हो, या श्लोकाद्वारे समर्थ सामान्य माणसाला परमेश्वर प्राप्तीमध्ये जे जे अडथळे येतात त्याबद्दल दिग्दर्शन करीत आहे. जेव्हा परमेश्वर प्राप्तीची इच्छा मनात निर्माण होते आणि त्याचे रूपांतर आर्ततेत होते, तेव्हा भक्ताला हा संसार कसा निरर्थक, ओझे वाटू लागतो याचाही उल्लेख समर्थ करतात. खरोखरच कोणीही परमेश्वराकडे मागावी अशा अचल भजन लीलेचा अनुभव आपणा सर्वांना येवो हीच प्रार्थना. तनु मन धन माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार बोझे. प्रचलित न करावी सर्वता बुद्धी माझी, अचल भजन लीला लागली आस तुझी. जय जय रघुवीर समर्थ.